नमस्कार पब्लिक, नाशिक ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। ही अवस्था झालेली आहे नाशिक शहराची। तुम्ही बघू शकता की किती कचरा आहे भावांनो। हा एरिया आहे नांदूर नाका आणि जत्रा हॉटेलच्या मध्ये जो पाठ पडतो तो एरिया आहे। तुम्हाला सांगतो मी भावांनो, तुम्ही आता हे बघितलंस की ही जी अवस्था आहे नांदूर नाका जत्रा लिंक रोड मध्ये आहे। एवढा भयंकर परिस्थिती, एवढी भयंकर कचरा आहे की साफ करणारे सुद्धा नाही येते। नगरपालिकेचे जे माणसं आहे ना ते सुद्धा आहेत। इतकी भयंकर ठीक आहे की कचरा टाकणारे आपलेच लोक। भावांनो प्लीज, जे कोणी नांदूर नाका जत्रा हॉटेलचे लोक बघत असतील ब्लॉग, भावांनो कचरा नका टाकू प्लीज। भावांनो आपण कधी आहे ना साफ ठेवलं ना नाशिक, तर नक्की नाशिक साफ राहणार। का की आपल्या ज्या नाशिकमध्ये आहे पुढच्या वर्षी कुंभमेळा येतो आहे, त्याच्यामुळे कामं वगैरे खूप चालू आहे, पण कचऱ्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे भावांनो नाशिकमध्ये। आणि हे जो आहे ना हा कचरा कोणीच दुसऱ्याने टाकलेला नाही, आपणच टाकलेला आहे। म्हणजे आम आदमीनेच कचरा टाकलेला आहे। भावांनो प्लीज कचरा टाकू नका, आणि जो कचरा आहे तो घंटा गाडीमध्ये टाका, इथे तिथे नका टाकू भावांनो। का की खूप अडचण होती लोकांना साफ करायला, का की जे नगरपालिकेवाले त्यांना खूप साफ होते। अख्खं नाशिक साफ करायचंय भावांनो। आणि तुम्ही कधी नाशिक मधून व्हिडिओ बघत असाल ना तर नक्की माझ्या इंस्टाग्राम आयडी ला फॉलो करा भावांनो। हा जो कचरा आहे ना नका टाकू यार प्लीज, तुमच्या पाया पडतो, पण कचरा नका करू। का की कचऱ्याने खूप काही होतं, ते कचरे येऊन कुत्रे वगैरे जनावर खाता भावांनो, आणि त्यांना पण काहीतरी आजार वगैरे होऊ शकतो, आणि त्याच्यामुळे मनुष्याला पण आजार होऊ शकतो। आणि मी एवढी विनंती करतो नाशिक महानगरपालिकेला की तो जो कचरा आहे ना पाटाजवळचा, तो कचरा लवकरात लवकर भावांनो उचलून घ्यावे, आणि तिथे काहीतरी बोर्ड लावावे की इथे कचरा वगैरे नका टाकू। आणि किती बोर्ड लावला तरी लोक टाकणारच आहे। ब्लॉग आवडला तर फॉलो नक्की करा भाव।